फ्रेंड्स, मी राहुल काचलिया. आज आपण शिकणार आहोत स्वॉट विश्लेषण. स्वॉट विश्लेषण म्हणजेच स्वतःच्या कमतरता, स्वतःच्या स्ट्रॉंगेस्ट पॉइंट्स, ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे आवश्यक असलेल्या संधी आणि व्यवसायात येणारे अडथळे याचं केलं जाणारं शास्त्रशुद्धरित्या विवेचन म्हणजे स्वॉट विश्लेषण होय. आता व्यवसायाचं स्वरूप काय असते की अत्यंत गतिमान असते. अत्यंत गतिमान अर्थव्यवस्थेच्या स्वरूपामध्ये सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास उद्योजकाला करणं भाग पडतं आणि या सभोवतालच्या वातावरणाची चक्रे ही अत्यंत गतिमान असतात आणि या चक्रांचा परिणामच पर्यायाने उद्योगावर होतो आणि आपल्या उद्योगावर बाह्य जगाचे विपरीत परिणाम होऊ नये किंवा झालेले परिणाम टाळण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी करण्यासाठी स्वॉट विश्लेषण हे महत्त्वाची भूमिका बजावत असते. स्वॉट विश्लेषण म्हणजेच स्वतःचे स्ट्रेंथ पॉइंट म्हणजे स्वतःची शक्तिस्थाने, स्वतःच्या कमतरता, व्यवसायाच्या विविध प्रकारच्या संधी आणि व्यवसायात येऊ शकणारे संभाव्य अडथळे याचं नियोजनबद्ध व पद्धतशीर रीतीने केलं जाणारं विश्लेषण होय म्हणजेच स्वॉट विश्लेषण. यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे स्ट्रेंथ, ज्याला म्हणतात जमेच्या बाजू. हा कोणत्याही उद्योजकाचा प्लस पॉइंट असतो. उद्योग संस्थेच्या जमेच्या बाजूमध्ये आर्थिक स्थिती, तांत्रिक ज्ञान, यंत्रसामग्रीची उपलब्धता, कुशल कर्मचारी, कार्यक्षमता, संस्थेचा पूर्व इतिहास इत्यादींचा समावेश होतो. ह्या जमेच्या बाजू प्रेरकाचे काम करत असतात. जसं आर्थिक कंडिशन ही आता उद्योजकाची स्वतःची वैयक्तिक बाब असते. त्याला स्वतःला माहित असते की माझी फायनान्शियल कंडिशन कशी आहे आणि त्यामुळे तो काय करू शकतो, त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी प्रयत्न करू शकतो. म्हणजे आर्थिक पाठबळ मजबूत असेल, चांगलं यंत्र तो वापरत असेल, जर उद्योग हा पूर्वीपासून चालत आलेला असेल आणि त्याला एक पास्ट चांगला एक एक्सपिरियन्स असेल, अनुभव असेल, एक चांगलं नाव असेल, तर मग अशा प्रकारच्या उद्योगाला एखादा नवीन जोड उद्योग सुरू केला की त्याला चालायला वेळ लागत नाही. ह्या उद्योगाच्या जमेच्या बाजू ठरतात. आणि असं जर प्लस पॉइंट असेल म्हणजेच वेळेवर कर्मचाऱ्यांचे पगार होत असतील, यंत्रसामग्री चांगल्या दर्जाच्या वापरल्या जात असेल, उद्योगाचं वातावरण चांगल्या प्रकारचं असेल आणि आउटपुट चांगलं मिळत असेल म्हणजे वस्तूची विक्री आणि नफा सुद्धा चांगल्या प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होत असतं, मनोबल उंचावत असतं, कॉन्फिडन्स लेवल वाढतो आणि त्यामुळे कर्मचारी अधिक निष्ठेने काम करतात. कर्मचाऱ्यांनी निष्ठेने काम केलं तर त्यामुळे व्यवस्थापन आणि प्रशासनाच्याही मनामध्ये उत्साह निर्माण होतो आणि व्यवसाय अधिक गतिमान होऊ शकतो. या उलट दुसरा भाग आहे तो म्हणजे कमकुवत बाजू, ज्याला म्हणतात विकनेसेस. संस्थेच्या कमकुवत बाजूमध्ये मर्यादित स्पर्धाक्षमता, व्यवसायाच्या समाजात अल्प परिचय, कर्मचारी वर्गातील प्रवृत्ती, व्यवस्थापन व कर्मचारी वर्ग यातील परस्पर संबंध, यंत्रसामग्री, कर्मचारी यांचा पुरेपूर कार्यक्षमतेचा वापर करण्यातील अडचणी इत्यादी कमकुवत बाजू असतात. म्हणजेच मर्यादित स्पर्धाक्षमता. आता एखादा धंदेवाला असेल, त्याच्याजवळ कमी पैसा असेल, कमी भांडवल असेल, उद्योग लहान असेल तर तो चांगल्यात चांगल्या जसं मल्टीनॅशनल कंपनीच्या प्रॉडक्टला तोंड देऊ शकेल का, नाही देऊ शकणार. मग तिथे त्याची स्पर्धाक्षमता कमी पडेल. जसं एखाद्याने टूथपेस्ट आणलं, पतंजली आणि कोलगेट सारखे अनेक ब्रँड मार्केटमध्ये स्थायिक झालेले आहेत. आता हे नव्यानं आलेलं जे टूथपेस्ट आहे ते त्या स्पर्धेला तोंड देऊ शकेल का, नाही. कारण या पहिलेच यांनी आपली क्वालिटी सुद्धा खूप चांगली केलेली आहे, याशिवाय ग्राहकांमध्ये त्यांची ओळखही झालेली आहे. तर अशाच प्रकारचं जर एखादा नवउद्योजक असेल तर त्याची मर्यादित स्पर्धा क्षमता ही काय असू शकते, त्याचा विकनेस पॉइंट असू शकतो. याशिवाय समाजात अल्प परिचय म्हणजे एखादं नवीन शॉप टाकलं, नवीन प्रॉडक्ट लॉन्च केलं तर समाजामध्ये त्याची फारशी माहिती नसते. झालेला हा अल्प परिचय वस्तूच्या विक्री वाढीतला महत्वाचा अडथळा ठरू शकतो. असे अनेक कधी कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती असते तर सांगकामे असतात. जेवढं सांगितलं तेवढं कराच आणि जे सांगितलं नाही ते करायचं नाही. दिसत असलं तरी त्या कामाला हात लावायचा नाही. अशा प्रकारची बऱ्याचशा कर्मचाऱ्यांची प्रवृत्ती असते. त्यामुळे काय होत असतं की कर्मचाऱ्यांजवळ कधी भरपूर वेळ असतो काम करण्याकरता, परंतु कर्मचारी काय करतात, त्या वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न मात्र करत नाही. आपल्याला ते काम सांगितलं नाही म्हणून आपल्याला ते करायचं नाही, अशा प्रकारची त्यांची मानसिकता होऊन जाते. दुसरं आहे आणि हे दोन्ही भाग, जमेच्या बाब किंवा कमकुवत बाब, हे अंतर्गत घटकामध्ये मोडतात. अंतर्गत म्हणजेच इंटरनल पॉइंट्स, इंटरनल त्याच्या ह्या बाबी असतात. कारण यावर सर्वस्वी उद्योजकाचं नियंत्रण असते. म्हणून याच्यातल्या जर काही कमकुवत बाजू असतील, जसं कर्मचारी आणि व्यवस्थापन संबंध चांगले नसेल,
तर व्यवस्थापक काय करू शकतो, बोलून चालून त्या कर्मचाऱ्याला आपलंसं करू शकतो. काही कर्मचारी ऐकतच नसेल, साधन संपत्तीचा अमर्यादित वापर करण्यावर भर देत असेल, तर मग अशा वेळेस तो काही कर्मचाऱ्याला कामावरून काढून त्यांच्यासाठी नवीन एम्प्लॉयमेंट करू शकतो. तर त्यामुळे त्याच्या या कमकुवत बाजू स्ट्रेंथ पॉइंटमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. याचा सगळ्यांचा संबंध संस्थेच्या अंतर्गत घटकाशी असतो. दुसरे 2 घटक आहेत ते म्हणजे व्यावसायिक संधी म्हणजे अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स म्हणजेच अडथळे. हे दोन्ही घटक बाह्य जगाशी संबंधित असतात. आता याच्यामध्ये व्यावसायिक संधी म्हणजे काय, तर व्यावसायिक संधी ही पूर्णतः व्यवसाय बाह्य घटक आहे आणि त्या उपलब्ध असणे बाजारातील परिस्थितीवरच अवलंबून असते. जसं बाजारामध्ये उपलब्ध नसणाऱ्या वस्तूची व सेवेची निर्मिती करणे. आता काही काही वस्तू बाजारपेठेमध्ये असतच नाही. नवीन उद्योजकांसाठी ही संधी असते की ज्या वस्तू मार्केटमध्ये अवेलेबल नाही परंतु ग्राहकाला त्याची आवश्यकता भासून राहिलेली आहे ती त्यांनी निर्मित करावी, तर त्याचा सेल आउट वाढतो. जसं तुम्ही पहा, सुरुवातीला चार्जर आले होते, एकाच मोबाईल चार्ज होत होता. आता मल्टी चार्जर आले, त्याच्यामध्ये प्रत्येक मोबाईलला लागेल असे पॉईंट्स देण्यात आले. तर आता त्याचा परिणाम काय झाला की जो लोक सिंगल चार्जर परचेस करत होते त्यांनी मल्टिपल चार्जर्सला परचेस करणं सुरू केलं, म्हणजेच नवनिर्मिती. तर अशीच नवनिर्मिती अनेक क्षेत्रामध्ये होऊ शकते. चॉकलेट्स पहिले निघाल्या, लहान पोरांसाठीचं एक ते विरंगुळ्याचं साधन होतं. लहान पोरं त्याला खाऊन पिऊन खुश होत होते. हळूहळू त्यांना वाटलं की नाही, युवा वर्गाला आपण आकर्षित करू शकतो, म्हणून त्याला गिफ्ट पॅक मध्ये तयार केलं. 50 रुपये 100 रुपयाच्या मोठ्या मल्टी पॅक मध्ये तयार केलं आणि नंतरून ऍडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून हे दाखवलं की तुम्ही रक्षाबंधन आहे किंवा फ्रेंडशिप डे आहे किंवा अन्य दिवस आहे, तुम्ही तुमच्या मित्रांना, तुमच्या बहिणींना, तुमच्या नातेवाईकांना हे चॉकलेट देऊन तुम्ही तो सण सेलिब्रेट करू शकता. म्हणजेच मागणी निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. तर अशीच समाजाला समजा एखादी सेवा मिळत नसेल तर त्यातून नवीन इन्व्हेन्शन होऊ शकतं आणि ही एक नवउद्योजकासाठी काय असते, सुवर्ण संधी असते की त्यांनी मार्केटमधून हे हेरायचं की जनतेला काय पाहिजे, ग्राहकाला काय पाहिजे आणि काय त्यांना मिळून राहिलेलं आहे, त्याच्यातून तो नवीन निर्मिती करू शकतो. सध्या बाजारपेठेमध्ये काही उपलब्ध असणाऱ्या वस्तूचाच नवीन प्रकार किंवा डिझाईन किंवा टेक्नॉलॉजी बाजारात आणू शकतो. म्हणजेच जे प्रॉडक्ट विद्यमान आहे त्याच्यामध्येच काहीतरी आणखी सुधारणा करून नव्या प्रकारचं प्रॉडक्ट आणणं. त्यानंतर कंपनीच्या मालाला अधिक मागणी देणे, परदेशी एखाद्या कंपनीशी सहकार्याचा करार करणे की ज्यामुळे आपल्या प्रॉडक्टला दुसरी एक बाजारपेठ निर्माण होईल. अशा प्रकारचे जे प्रयत्न आहेत या प्रयत्नातून व्यावसायिक संधी निर्माण करता येऊ शकतात. ह्या संपूर्ण बाह्य जगाशी जुळलेल्या असतात. त्यामुळे कार्यक्षम कर्मचारी वर्ग व उद्योजक यांना सहप्रयत्नातून अशा संधी हेराव्या लागतात. बाह्य जगाशी संबंध असल्यामुळे उद्योगाचे याच्यावर कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहत नाही. कधी तेजीमंदीच्या काळामुळे अशा संधी निर्माण होतात, परंतु संधी कुठे आहे, कशी आहे आणि आपण त्याला कॅप्चर कसं करू शकणार याचा मात्र विचार उद्योजकालाच करावा लागतो. आणि जो उद्योजक असा विचार करून ती संधी हेरण्यास यशस्वी होतो तोच उद्योजक पुढे चालून आपल्या उद्योगामध्ये यशस्वी होऊ शकतो. नंतरचा भाग आहे तो म्हणजे व्यावसायिक अडथळे. यामध्ये सरकारी कर विषयक धोरणे, औद्योगिक धोरणे, आवश्यक साधन सामग्रीच्या पुरवठ्यातील सातत्यता, ऋणकोकडून पैसे येण्यास होणारा विलंब, निर्णय कौशल्य, कामगार व्यवस्थापन संबंध इत्यादीचा समावेश होतो. जसं आता लॉकडाऊन आहे, आता एखाद्या उद्योजकाने 24 तास प्रोडक्शन केलं असेल, चांगलं प्रोडक्शन केलं, खूप मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन केलं आणि 17 मार्च रोजी गव्हर्नमेंटने येऊन सांगितलं की अशा प्रकारची महामारीची स्थिती देशामध्ये उत्पन्न होऊन राहिलेली आहे, आपण बाजारपेठा बंद करतो आहे. याच्यावर आता उद्योजक स्वतः काय करू शकतो का, याची कल्पना त्याला सुरुवातीपासून आलेली होती का, नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमची नाही मध्ये येणार. म्हणजेच याच्यावर नियंत्रण नसते. हा अडथळा काय झाला, अनपेक्षित आला. असे अनेक प्रकारचे अडथळे येतात. कधी दोन व्यापारिक देशांमध्ये सुद्धा काही विवाद निर्माण होतात आणि त्याच्यामुळे सरकार काय करते की एखाद्या पर्टिक्युलर प्रॉडक्टवर निर्बंध घालून देते, एखाद्या मालाच्या पुरवठ्यावर निर्बंध घालून देते. तर अशा प्रकारच्या स्थिती जेव्हा निर्माण होतात त्याला म्हणतात व्यावसायिक अडथळे. बरेचसे उद्योजक याच ठिकाणी घाबरतात आणि जे उद्योजक या ठिकाणी घाबरले त्यांचा उद्योग त्या ठिकाणाहून संपायला सुरुवात होते. परंतु ज्या उद्योगामध्ये धाडसी प्रवृत्ती असते, निर्णय क्षमता असते, तो याही स्थितीमध्ये आपल्या उद्योगाला कसं वाचवता येईल याचा प्रयत्न करू शकतो.
व्यावसायिक अडथळे दिसायला जरी अडथळे असले तरी ते एक प्रकारची संधी असते मानवी कौशल्य, बुद्धिचातुर्य आणि त्याच्या अन्य कौशल्याच्या परीक्षणाची. उद्योजकाला अशा प्रकारचे काय कोणत्याही स्थिती निर्माण झाल्या तर त्याला कोणकोणत्या स्थिती अशा असू शकतील, कुठं आपला पैसा ऋणकोकडून मिळणार नाही, कोणते ऋणको आपला किती प्रमाणात पैसा बुडवतील, या सगळ्याचा जर त्यांनी सुरुवातीला अंदाज केला म्हणजे स्वॉट विश्लेषण केले तर त्या अशा संभाव्य अडथळ्याविषयी त्याला माहिती प्राप्त करता येऊ शकते. आणि ही माहिती मिळाल्यामुळे त्या अडथळ्यापासून स्वतःचं उद्योगाचं संरक्षण करण्याकरता त्याला मानसिक व आर्थिकदृष्ट्या तत्पर होता येते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.